मित्र बघा, आपण जे ऑप्शन निवडत असतो तर ते ऑप्शन कशी निवडतो, आपण त्यासाठी काय काय गोष्टी लक्षात घेतो हे मी तुम्हाला दाखवतो. हा एक स्टॉक निवडलाय टायटनचा आणि याच पद्धतीने मी सगळ्या स्टॉकच्या अनालिसिस करतो आणि त्याचे ऑप्शन बाय करत असतो. बघा, टायटनचा स्टॉक आहे, वन डेची कॅन्डल फ्रेम आहे आणि हे जे आपण लावलेले ABCDचं, तर हे बघा या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत जेवढं करेक्शन आहे तेवढं करेक्शन म्हणजे या साईडला म्हणजे झाले एवढं जे याचं जे अपट्रेंड झालेलं आहे इतका म्हणजे हे मूव आलेलं आहे, तर ते पूर्ण असं खाली आलं मार्केट हळूहळू करून. हे बघा जवळपास या लेवल पर्यंत आलं ना. त्यानंतर आता अपेक्षा असते की इथून इथपर्यंतच जाण्याची. बरोबर, काय करायचं, याला जर आपण कॅल्क्युलेट केलं समजा या इथून, हे बघा असं इथून तर इथपर्यंत समजा आपण कॅल्क्युलेट केलं, बरं का, किती आहे 65 बार 794, बरोबर. तर एवढंच हे इकडचं तयार व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर काय आहे माहिती आहे का, आपण फिबोनाचीचे लेवल ड्रॉ करतो. आता इथून मार्केट एवढं वाढलंय तर परत आपल्याला एंट्री करायची समजा वरच्या साईडला, तर एकतर आपण एंट्री कुठं करतो माहिती आहे का, एकतर पूर्ण हाय लेवलला वन टाइम फर्स्ट टाइम ज्यावेळेस हे टच होईल 38 65 70ला, त्यावेळेस आपण एक यामध्ये सेल पोझिशन म्हणजे पुट घेणार, हे आपलं ठरलेलं असते. फर्स्ट टाइम आपण त्याला सोडणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, ते बाहुबलच्या मूवी त्यामध्ये त्रिशूल व्ह्यू तोडायला ते जे लोक येतात ना, त्या कालकेचे जे सैनिक असतात ते तोडायला येतात, पहिली वेळेस ते तुटत नाही ना, त्याच टाईपमध्ये सगळीकडे नियम लागू होते. कोण निफ्टी, बँक निफ्टी, इंडेक्स सगळं ऑप्शन फ्युचर सगळीकडे पहिली वेळेस ते तुटत नसते, लक्षात घ्या. तर आपण तिथे एक पुटची पोझिशन घेत असतो आणि तिथे आपलं मस्त स्कॅल्प होते आणि तिथं परफेक्ट स्कॅल्प असल्यामुळे काय असते माहिती आहे का, तिथं क्वांटिटीला सुद्धा मॅटर करत नाही, लक्षात घ्या. यानंतर आपण काय विचार करत असतो माहिती आहे का, ही चाली वन डेची कॅन्डल फ्रेम काऊन घेतली माहिती आहे का तुम्हाला. आपण इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करतो ना, तर आपल्याकडे 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या कॅन्डल असतात, त्यामध्ये दिवसभरात काय मोमेंटम होत असते ते त्यामध्ये कळून जाते. कारण की त्या दिवशी इंट्राडे साठी सगळे आलेले असते त्या बाजारामध्ये. आपण जे बाजारामध्ये बसले, हे सध्या बाजार आहे आपला, बरोबर. तर इथं सगळे इंट्राडे साठी आलेले, त्यांच्याकडे काय असते माहिती का, त्या दिवसापुरत्या पोझिशन असतात, तर त्या दिवसापुरतं ते मार्केट साठी ते 5 मिनिटाची कॅन्डल सफिशियंट आहे. परंतु इथं मार्केटमध्ये वन डेची कॅन्डल फ्रेम काय आहे बरं का, तर वन डेची कॅन्डल फ्रेम याच्यासाठी जे लॉंग पोझिशन घेऊन बसलेले असतात ते कुठेतरी एक्झिस्ट करणार ना. आता यांनी इथं बाय केलेले आहे, आता याच्या खाली स्टॉप लॉस लावलेले आहेत. हे लोक काही रोज रोज बघत नाहीत मार्केट चाललं का टायटन वर खाली पडायला, ते स्टॉप लॉस किंवा टार्गेट हिट होत असेल त्यांचं त्यावेळेस एक्झिट मारतात. त्यांच्यासाठी हे वन डेची कॅन्डल फ्रेम आहे. 4 आवरची कॅन्डल फ्रेम, वन डेची कॅन्डल फ्रेम, वीकची कॅन्डल फ्रेम, बरोबर. फ्युचर ऑप्शन मॅनेज कसे होतात यासाठी या कॅन्डल फ्रेम काम करतात. तुम्हाला माहिती आहे का, लोक काय म्हणतात माहिती आहे का, मैंने 52,000 से बाय किए वाला है, हाँ अभी वो 56 चालू है, 55 चालू है, असं म्हणतात ना. तर त्यांचं काय असतं माहिती आहे का, ते फ्युचर मध्ये ट्रेडिंग करून ठेवतात. 52,000चं फ्युचर, आता टायटनचं फ्युचर केलं असेल कोणी 3500-3200ला बाय करून ठेवलं असेल समजा एखाद्या महिन्यापूर्वी, आता ते 3800 चालू आहे, अजून एक्झिट झालेली नसेल, तर त्या गोष्टीवर तुमचं ऑप्शन चालते, त्या गोष्टीवर तुमचं फ्युचर चालते. त्यानंतर म्हणजे त्यामध्ये जर बाईंग झाली तर आपले ऑप्शन चालतात. म्हणून आपण या गोष्टी बघायला, लक्षात घ्या. हा अप ट्रेंड नसता, हा स्टॉक एका जागेवर असता, आपण त्याला घेतलं नसतं का, कारण की त्यामध्ये व्हॉल्यूम नाहीये, त्यामध्ये लोक इंटरेस्टेड नाहीये, तर त्यांचं हे नसेल फंडामेंटल. ह्या सगळ्या गोष्टी बघूनच आपण ट्रेड टाकत असतो. यामध्ये असं काहीच नाहीये, फक्त आपली एवढीच स्ट्रॅटेजी की जर समजा तुम्हाला एक लेवल दिल्यानंतरच बाय करायचं असेल. आता काय लोक काय करणार माहितीये का, मी तुम्हाला सांगतो काय करत असतात माहितीये का, ते काय म्हणणार, हे जे नाही याच्या वर गेल्यानंतर बाय करा. मी पण करतो ना, मला पण माहिती, 3880 86च्या वर गेल्यानंतर मी पण बाय करतो, बरोबर. पण करायचं असते काय माहितीये का नेमकं, तुम्हाला माहितीये का, पहिली वेळेस हे तुटत नाही. मी तुम्हाला किती दिवसापासून सांगतोय, 3980 3880 86ला जर टच झालं, मी इन्स्टंट पोझिशन टाकत असतो 5-7 रुपयाच्या स्टॉप लॉस वर. कोणत्या साईडला, आता हे अप साईडला आहे तर मी कुठं टाकणार, पुट साईडला टाकणार, बरोबर. जर यांची काही न्यूज वगैरे, याला कंडिशन मॅटर करत असतात बरं का. कंडिशन काय असतात, यांची काही न्यूज आहे का, यांचा रिझल्ट आहे का, ह्या कंडिशन मॅटर करत असतात. त्यावेळेस हे गॅप डाऊन सुद्धा गॅप अप सुद्धा होत असते, त्यावेळेस नसते करायचं. आणि दुसरी अशा 5 कंडिशन असतात. 22 तारखेच्या नंतर यामध्ये मी ट्रेड करत नाही ऑप्शन मध्ये स्टॉकच्या, लक्षात घ्या. माझ्याकडे 17-15 दिवस असतात, भरपूर असते एवढे दिवस. 40-50 स्टॉक आपल्याला ऑक्टोबर सिरीज मध्ये काम देणार आहे, तर ते तुम्हाला दाखवतो, सांगतो मी, बरं का. तर लक्षात घ्या, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या म्हणजे अशा परफेक्ट लक्षात जर आल्या तर तुम्हाला
समजेल की हे स्टॉक कसे निवडायचे असतात. बघा आता इथं स्टॉकनं किती मस्त तुम्हाला सांगितलं, मला इथून वर जायचं आहे. बघा एक झोन तयार केलं त्या स्टॉकनं, बरं का. हे बघा हे पूर्ण झोन तयार केलं. हे एरिया पूर्ण आहे का, बाय इथून वर चालला इथून, आणि इथे पूर्ण स्टॉप लॉसेस काढली स्टॉक नाही बघा, आहे का. फ्युचर ऑप्शनचे काही असतील तिथं स्टॉप लॉसेस जे उरले सुरले सगळे काढले. ही स्टॉप लॉसेसची कॅनल आहे, तुम्ही लक्षात राहू द्या, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी येतात. हे पूर्ण मार्केट वरच्या साईडला गेलं आणि हे नाही का, हे पूर्ण इथं एक्झिट झाल्यानंतर पूर्ण इथं क्लोजिंग दिली, ह्या लेवलनं होल्ड केलं. तर यावेळेस सुद्धा माझी बाईंग होती, पण यामध्ये नव्हती, ऑक्टोबरच्या फ्युचरमध्ये सॉरी ऑप्शनमध्ये होती, लक्षात घ्या. तर ही अशी स्टॉक येतं. आता आपण इथून एक्झिट मारणार तर 3850च्या आसपास, 60च्या आसपास, आणि आपण इथं एक स्कॅल्प पुटला किंवा फ्युचर सेलला करणार आहेत. आणि मार्केटचं हे स्ट्रक्चर बघून करणार आहेत, जे बँक निफ्टीचं असते ना, तर आता मार्केट वाढलेले 1-2%, तर त्या हिशोबाने आपल्याला हे करायचं असतात. खूप मोठ्या कंडिशन असतात, त्यासाठी प्रॉपर तुम्हाला ट्रेडिंग करावं लागते, तुम्हाला बसावं लागते, तुम्हाला समजून घ्यावं लागते, कॅन्डल समजल्या पाहिजेत, सगळं समजलं पाहिजे. याच्यामध्ये शॉर्टकट काही नाही मित्र हो. बघा ह्या अनालिसिसच्या आहेत बाबी, म्हणजे आता तुम्हाला इंडिकेटर कोणते वापरायचे, हे काऊन असं झालंय ते. आता आपण काही काही कॅन्डल सुद्धा बघायची गरज नसते, म्हणजे एवढं तुमचं हे होऊन जाते ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग मध्ये येता. चला धन्यवाद मित्र हो, बघत राहा PMR ट्रेडिंग अकॅडमीला, सपोर्ट करत राहा. आणि अशा नवीन नवीन काही गोष्टी असतात, ज्यामुळे मी वेटेजचा एक व्हिडिओ टाकला होता की वेटेज कसं कॅल्क्युलेट करायचं, वेटेजचे म्हणजे ज्या गोष्टी, म्हणजे लोक काय माहिती का, नॉर्मल गोष्टी सांगतात, डीप नॉलेजमध्ये कोणी सांगत नसते. काही जरी असलं तर कमेंटमध्ये विचारत जा. शॉर्ट बिल्डअप, शॉर्ट कव्हरिंग मराठीमध्ये सांगतो, मराठीमध्ये कसं, मराठीच्या भाषेमध्ये आपले एक्झाम्पल देऊन कसे सांगायचं, हे सगळं आपण तुम्हाला सांगत असतो मित्र. चला मित्र, धन्यवाद. PMR ट्रेडिंग अकॅडमीला फॉलो करा, इंस्टाग्राम, फेसबुकला, यूट्यूबला, आणि टेलिग्राम चॅनल आहे आपलं PMR ट्रेडिंग अकॅडमीचं, त्याला जॉईन करत राहा मित्र. धन्यवाद.